आपण मगाशी जो व्हिडिओ बघितला जो शेतामध्ये होता की ज्याच्यामध्ये आपण बेणे निवड ही गोष्ट पाहिली. पण बेणे निवडीनंतर की बेणे साठवण हा एक महत्त्वाचा भाग आहे की ज्यावेळेला आपण आलं लावणार आहे तर आल्याच्या बेण्याची मुळात सुप्तावस्था असते ती 1 ते 1.5 महिना असते. म्हणजे ज्यावेळी आपण आलं बेणं काढणार आहे आणि काढल्यानंतर ते ज्यावेळी लावणार आहे तर ते लावताना निदान आपण 1 ते 1.5 महिना तरी ते साठवून ठेवणं गरजेचं आहे. पण ते साठवून असताना त्याला काही पद्धत आहे विशिष्ट पद्धत की ज्याच्यामध्ये एक आडी लावून ठेवणं हा एक भाग महत्त्वाचा आहे. आडी लावून ठेवणं म्हणजे काय की आपण जे साठवणार आहे ते साठवण्याची एक जागा निश्चित करणे आणि त्या जागी हे आलं आपलं रचून ठेवणं बियाणं. तर हे रचून ठेवत असताना एक तर हवा कोरडी राहील याची काळजी घ्यावी. जास्त तिथं उष्णता नसावी अशा पद्धतीने अशा ठिकाणची जागा जी असेल तिथं आपण ही आडी लावण्याची जागा निवड करावी. जागा निवड झाल्यानंतर सुरुवातीला आडी लावताना सुरुवातीची जी खालची बाजू आहे तळामध्ये जमिनीवर मोकळी जमिनीवरच डायरेक्ट आलंकंद ठेवलं तरी चालेल किंवा त्या आलंकंदाच्या खाली एक 4 बोटे वाळूचा थर हातरणं गरजेचं आहे. वाळूच्या थरावरती कडुलिंबाचा पाला व लालगी मिरची ते चुरून टाकणं गरजेचं आहे. ते पण का म्हणून की ह्याला ज्या मुंग्या वगैरे लागतात त्या मुंग्या वगैरे लागू नयेत म्हणून मिरचीची पावडर त्यात किंवा मिरची कुटून असणं गरजेचं आहे. वाळूवरती कडुलिंबामध्ये मिरची त्याच्यावरती पुन्हा 1 फूट उंचीचा आल्याचा थर पुन्हा त्यामध्ये कडुलिंबाचा पाला पुन्हा 1 फुटाचा आल्याचा थर पुन्हा कडुलिंबाचा पाला पुन्हा 1 फुटाचा आल्याचा थर असा आपण 3 ते 4 फूट उंचीचा व असा त्रिकोणी पद्धतीने ढीग असा रचला जाईल अशा पद्धतीने आलं रचायचंय. हे रचत असताना ह्याच्यावरती हे रचून झाल्यानंतर ह्याच्यावरती हे जे बारदान आहेत हे बारदान फक्त असे हातरून ठेवायचे आणि हे पॅक ठेवायचे पूर्णपणे. ह्याच्यामध्ये दुसरी एक गोष्ट जर का सांगायची झाली आता हे मी फक्त दाखवतोय तुम्हाला की अशा पद्धतीने हे पॅक करून ठेवावे. ह्याच्यामध्ये आणखीन एक जर का पद्धत बरेचसे लोक ज्यावेळी बियाणं साठवून करत असतात तर वरती बऱ्यापैकी पत्रा असतो हवा खेळती नसते त्यामुळे कदाचित खालची उष्णता पण वाढण्याची शक्यता असते. अशा लोकांनी काय करायचं की हे जे बारदान आहे ते बारदान दुपारच्या वेळेत 12च्या वेळेत हे बारदान पूर्ण भिजवायचं पूर्ण एकदम पिळायचं. फक्त उद्दिष्ट आहे की हे नॉर्मली ओलं हवं ह्याच्यातून एक गारवा बाहेर पडावा ह्याला जी हवा लागेल ती पास होताना गार हवा अशी कोरडी आणि गार हवा बाहेर पडेल अशा पद्धतीचा त्याचा उद्देश आहे. तर ती बारदान रचून परत पुन्हा त्याच्यावरती हातरून ठेवायचं आणि हा ढीग ज्यावेळी तुमचा लावून होईल त्यावेळी कडनं BSC पावडर किंवा मुंग्यांची पावडर एक टाकणं गरजेचं आहे. ही झाली आत्ता जनरली म्हणजे बऱ्यापैकी लोक या पद्धतीने वापर करतात. ह्याच्या व्यतिरिक्त आणखीन एक आडी लावण्याची पद्धत आहे ती म्हणजे जुनी पद्धत. त्याच्यामध्ये आता काय करू आपण दुसऱ्या ठिकाणी जाऊ आणि जी जुनी पद्धत आहे ती जुनी पद्धत पाहून घेऊ की नक्की कशी.